हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे की जे विद्यार्थी आज एमपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव मेन्सला क्वालिफाय झालेल्या लिस्टमध्ये आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. सर्वप्रथम जे विद्यार्थी पूर्व परीक्षा पास झालेले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी माझ्याकडनं आणि टेक्स्टबुकच्या या सगळ्या परिवाराकडनं खूप खूप अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांचं यादीमध्ये नाव नाहीये, काही मार्कांनी त्यांचा नंबर गेलेला आहे, अजिबात निराश होऊ नका, मायूस होऊ नका. हा जो यश आणि अपयशाचा जो प्रवास आहे तो चालूच राहणार आहे. पुन्हा परीक्षा आहे 2 महिन्यानंतर. ठीक आहे, पुन्हा ताजेतवाने बना, पुन्हा तयारीला लागा, काही फरक पडत नाही याच्यामुळे. ठीक आहे. येस. आता तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. कोणासाठी? की जे विद्यार्थी पूर्व परीक्षा पास झालेले आहे त्यांच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे आणि ती अशी आहे की बघा, एमपीएससीने आजच मुख्य परीक्षेचं जे नोटिफिकेशन आहे ते रिलीज केलेलं आहे. त्याच्यामध्ये ते काय म्हणतायत की 8 जानेवारी 2026 आणि 20 फेब्रुवारी 2026 रोजी शुद्धीपत्रिके प्रसिद्ध करण्यात आलेली होती. 18 मार्च 2025 ला ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली, त्याची शुद्ध पत्रिके. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 दिनांक 27 फेब्रुवारी 2026 ला निकाल लागला आणि मुख्य परीक्षा जी आहे ती 29 मार्च 2026 ते दिनांक 26 एप्रिल 2026 या दरम्यान असणार आहे. म्हणजे मोठा कालावधी आहे. तुम्हाला अभ्यास करायला जो आहे तो वेळ सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. आणि ही जी परीक्षा आहे ती कुठल्या कुठल्या सेंटरवर होणार आहे एकदा बघा. अमरावती सेंटरवर होणार आहे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे. म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 आणि 6 या 6 सेंटरवर ही मुख्य परीक्षा होणार आहे. फॉर्म भरण्याची जी डेट आहे ती कधीपासून असणार आहे ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण पहिल्यांदा तुमची जी परीक्षेची जी तारीख आहे ती तारीख तुम्ही एकदा बघून घ्या. बघा, 29 मार्चला तुमची परीक्षा स्टार्ट होणार आहे. पहिल्यांदा भाषेचा पेपर आहे, एका दिवशी 2 पेपर आहे. सकाळी पहिला पेपर, दुपारी दुसरा पेपर आहे. पेपरचा जो वेळ आहे एकूण 3-3 तासाचा आहे. समजलं? त्यानंतर 5 एप्रिलला दुसरा पेपर आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 7 दिवसाचा वेळ दिलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये एसेचा पेपर आहे. कोणता पेपर आहे? निबंधाचा पेपर. 3 तासाचा असतो, 250 मार्कांचा असतो. त्यानंतर डायरेक्ट 18 एप्रिलला आहे. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये वेळ दिलेला जवळपास 13 दिवसांचा. किती दिवसांचा? 13 दिवसांचा तुम्हाला वेळ दिलेला आहे. तर याच्यामध्ये बघा, सकाळी सामान्य अध्ययन पेपर 1 आणि 4 आहे आणि सामान्य अध्ययन पेपर 2 आणि 5 आहे. ठीक आहे. नंतर 19 एप्रिलला सामान्य अध्ययन पेपर 3 आणि 6 आहे. इथे सामान्य अध्ययन पेपर 4 आणि 7 आहे. त्यानंतर 26 एप्रिलला ऑप्शनलचा पेपर आहे सगळे. तुमचा कुठलाही ऑप्शन असो, हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, अँथ्रोपॉलॉजी, सोशियोलॉजी, जो कोणताही घेतला असेल तो पेपर आहे. समजलं? तर ह्या ज्या डेट आहेत ह्या डेट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा मुद्दा. दुसऱ्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. बघा, आपल्याकडे एमपीएससीच्या मेन्सची तयारी करून घेणारी एक स्पेशल एमपीएससी राज्यसेवा गुरुकुल नावाची जी बॅच आहे ती आपण सुरू केलेली आहे. या बॅचचं एक टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. ही जी बॅच आहे ही आम्ही 999 रुपयांमध्ये तुम्हाला सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आम्ही प्रॅक्टिस क्वेश्चन घेणार आहे, शॉर्ट नोट्स देणार आहे, मेन्सची स्ट्रॅटेजी सांगणार आहे, मेंटॉरशिप सेशन तुमच्यासाठी असणार आहे, मंथली करंट अफेअरचे सेशन असणार आहे, तुमचे उत्तर आम्ही चेक करून देणार आहे. कितीही उत्तर लिहा तुम्ही, आम्ही तुमचे चेक करून देणार. त्यानंतर तुम्हाला पीवाय क्यू जे आहे युपीएससीची ते देणार आहे. तुम्हाला टेस्ट सिरीज आम्ही अवेलेबल करून देणार आहे, प्रॉपर टेस्ट सिरीज, युपीएससीच्या लेवलची टेस्ट सिरीज देणार आहे, ज्यामध्ये 10 टेस्ट आणि 12 सब्जेक्ट वाईज टेस्ट आम्ही प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर डेली करंट अफेअर देणार आहे, मंथली करंट अफेअर प्रोव्हाइड करणार आहे, वर्षभराचं करंट अफेअर आम्ही तुम्हाला देणार आहे की कसे प्रश्न येऊ शकतात, कसे प्रश्न रिफ्लेक्ट होऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही प्रिलिम पास झाला असाल तर ही बॅच तुमच्यासाठी आहे. आलं का लक्षात? येस. आणि याच्या व्यतिरिक्त जर 2027 ची तयारी करत असाल तर इंटिग्रेटेड एनसीआरटी बॅच आपण सुरू केलेली आहे, ज्यामध्ये प्रिलिम, मेन्स आपण सगळं कव्हर करणार आहे. सध्या डिस्काउंट चालू आहे उद्यापर्यंत, तर तुम्ही याला जॉईन करू शकता. आता दुसरा मुद्दा. बघा, अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो कधीपासून आहे? तर उद्यापासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 14 तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. लास्ट डेट 14 तारीख आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जर स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी प्रत घेण्याचा दिनांक 16 आहे आणि जर तुम्ही ती प्रत घेऊन चलन भरलं तर 17 तारखेपर्यंत चलन तुम्हाला भरता येणार आहे. एकूण 139 पदांकरता ही परीक्षा होणार आहे. पहिले 150 पदांकरता होती. 11 पदं कमी करण्यात आली आहे बहुतेक. ठीक आहे. आता 139 पोस्टसाठी सगळ्यात बेस्ट गोष्ट कोणती आहे? मॅक्सिमम मुलं जे आहे ज्यांची प्रिलिम निघालेली आहे, तर त्यांना ते कंबाईनची जी मेन्स आहे त्याच्यावर फोकस करत होते. परंतु आता ही जी प्रिलिम आहे ती त्यांची निघाली, त्यामुळे आता तुम्हाला
ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी तयारी केली त्यांच्यासाठी तर बेस्ट गोष्ट आहे. पण ज्यांनी तयारी नाही केली त्यांच्याकडे 2 महिन्याचा कालावधी आहे. तुम्ही तयारी करा. या 2 महिन्यामध्ये तुम्ही काय करा, UPSCचे मागचे 15 वर्षाचे जे पेपर आहेत, त्या पेपरमध्ये जेवढेही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचं अनालिसिस करा आणि ते प्रश्न सोडवा. आणि त्या प्रश्न सोडवल्यानंतर जे टॉपिक तुम्हाला महत्त्वाचे वाटतात ते डेप्थमध्ये वाचा. एवढं जरी केलं तरी तुमचं काम होऊन जाईल. यासोबतच तुमच्यासाठी YouTubeवर डेली प्रॉपर टू दी पॉइंट सेशन आम्ही सुरू केलेले आहे. ते तुम्ही अटेंड करा आणि आपल्या कोर्सला नक्की जॉईन करा. कोर्सला जॉईन करण्यासाठी आपला हा मोबाईल नंबर दिलेला आहे 9307814586. या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, गुगल फॉर्म दिलेला आहे. तुम्ही तो गुगल फॉर्म भरा. तुमचा रिझल्ट आला असेल तर लगेच भरा आणि तो गुगल फॉर्म भरल्यानंतर आम्ही तुम्हाला सगळं गायडन्स प्रोव्हाइड करू, सगळी हेल्प आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. ठीक आहे? येस, चला. थँक यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. बाय बाय. टेक केअर.